नाकाला हात लावून बसले. ए, इकडं इकडं बघा काकू. हा, हा. तुम्ही दोघी. तर मंडळी, आज आपण आलोय उज्जैनमध्ये. तर रात्रभर आम्ही प्रवास केलेला आहे ट्रेनमध्ये. तर अंधार होता, त्यामुळं व्हिडिओला थोडीशी उशिरा सुरुवात केलेली आहे. तर आता ट्रेनमधला प्रवास आपला संपलेला आहे आणि उतरून आम्ही आता निघालेलो आहे आपल्या महाकालच्या नगरीमध्ये. तर आपल्या महाकालला भेटण्यासाठी ओढ तर फार आहे भेटण्याची. चला, आता इथं लागलेलं आहे मला थोडंसं ट्रॉफिक आणि इकडनंच जातो आहे आपल्याला. हे काका सांगत होते की आपल्याला इकडंच परत रिटर्न यायचं आहे म्हणून. तर एरिया तर नवीन आहे. चला, नवीन ठिकाणी आपल्याला जायचं आहे. खूप दिवसांची इच्छा आता माझीसुद्धा पूर्ण होणार आहे. तर मंडळी, ट्रेनचा प्रवास आपला झालेला आहे. हे काका सांगत होते की रिटर्न आम्हाला परत इकडंच यायचं आहे. का तर आता आम्हाला जायचं आहे मेन तर आम्ही फ्रेश होण्यासाठी जायचं आहे. आंघोळ वगैरे करून आम्ही पुन्हा आपल्या महाकालच्या दरबारात आणि महाकालला भेटण्यासाठी दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत. इथूनच जायचं आहे आपल्याला. तर फ्रेश होऊया आणि लगेचच भेटूया. मी फायनली पोहोचले उज्जैनमध्ये आपल्या महाकालला. तर भेटण्याची ओढ जास्ती आहे, ऊन फार आहे. इकडे बघ, इथं आम्ही थांबलेलो आहोत आणि इकडं आहे छान अशी ही नदी. हे बघा, मस्त सुंदर असं दृश्य. चला मंडळी, आता आपण तर छान असा फ्रेश झालो, नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आपल्याला जायचं आहे आता मंदिरामध्ये. तर आता इथं आल्यानंतर ना आपल्याला जो काही चंदनाचा लेप लावून मस्त असा महाकालचा आपण तर आता गेटच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही छोटे मोठे सगळं काही जे आपल्याकडे मिळतं तेच आहे. परंतु थोडंसं विचारल्यानंतरनं, थोडीफार चौकशी केल्यानंतरनं अगदी आपल्याकडे जो रेट आहे ना आपल्या पुण्याच्या साईडला, तो या ठिकाणी बराचसा कमी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जो पेरू खाल्ला ना तो एकदम लाजवाब असा होता. आणि हे छोटे छोटे शर्ट अगदी महाकालचे आहे. हे मी परचेस करणार आहे. तर मंडळी, आम्ही फ्रेश वगैरे झाल्यानंतरनं आम्हाला एक गाडी होती सोडायला. गाडीने आम्हाला सोडलेलं आहे आणि आतमध्ये बरंचसं चालण्यासाठी आहे. पण काय म्हणतात ना, खूप दिवसाची इच्छा किंवा स्वप्न होतं उज्जैनला येण्यासाठी आणि आपल्या महाकाल नगरीत पाय ठेवण्यासाठी. तर ते फायनली माझं पूर्ण झालेलं आहे. बऱ्याच जणांचं स्वप्न आहे. थोडंसं लांब वाटतं आपल्याला, परंतु महाकाल का बुलावा आया. चला, आता आतमध्ये जाऊया. आणि बऱ्याच ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही आहे, मोबाईल अलाउड नाही आहे. परंतु जसं मला पॉसिबल होईल तसं मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही, आम्हाला जवळजवळ येण्यासाठी सनसेट झालेला आहे आणि सनसेटसुद्धा खूप सुंदर असा दिसत आहे. या ठिकाणी पाहू शकताय की खूप अशी गर्दी या ठिकाणी होती. परंतु तरीही तुम्हाला सांगेल मी 1 ते 1.5 तासामध्ये आमचं छान सुंदर असं आमचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, संध्याकाळचं जे काही रूप आहे ना ते सुद्धा खूप सुंदर असं दिसत आहे. तर चला, आपण जाऊया लाईनमध्ये आणि महाकालचं आपल्या दर्शन घेऊया. बोला जय महाकाल. इथून आहे आपल्याला मुख्य जो द्वार आहे, इथून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो. आणि इथूनच आमचा मोबाईल आम्हाला काढून घेतलेला आहे. त्यामुळं आतमधलं जास्त मी शूट घेता आलेलं नाही आहे. आणि मोबाईल चेक केल्याशिवाय आतमध्ये अजिबात जाऊ देत नाही. त्यामुळं आतमधलं मला शूट करता आलेलं नाही आहे. त्यामुळं मी तुम्हाला इथून दाखवत आहे सगळं आपला महाकालचा द्वार आणि महाकालचा सगळा जो परिसर आहे आजूबाजूचा तो. आणि सनसेट होता त्यामुळं सुंदर असा आमचा हा नजराणा आम्हाला पाहायला मिळालेला आहे. रात्रीचा तर खूप सुंदर असा दिसत आहे. तर मंडळी, तर बाहेरचा नजराणासुद्धा खूप सुंदर असा आहे बरं का. आणि छोट्या वगैरे मूर्त्या आहे. या ठिकाणी गणपती बाप्पाचं सुद्धा मंदिर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतो किंवा गणपती बाप्पा या ठिकाणी सुद्धा आहेत. आणि आतमध्ये सुद्धा आपल्या बाप्पाचं मंदिर आहे. 2 वेळेस इथं आरतीसुद्धा होते. तर या ठिकाणी
तर मंडळी आज आपलं छानपैकी असं आम्हा सर्वांचं महाकालचं दर्शन झालेलं आहे आणि हे सनसेटचं रूपसुद्धा खूप भारी दिसलं. म्हणजे अगदी आम्ही सनसेटच्या वेळेला गेलेलो होतो, त्यामुळं तिथला नजराणा काय अजूनच सुंदर असा दिसत होता. अगदी मन प्रसन्न झालेलं आहे. खूप दिवसांची इच्छासुद्धा पूर्ण झालेली आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण जाणार आहोत काल भैरवनाथला. तर तिथलासुद्धा सुंदर असा नजराणा किंवा सुंदर असं दर्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बोला जय महाकाल.